आदिनाथच्या वागण्यामुळे, त्याच्या चोरून बोलण्यामुळे किंवा काही गोष्टी लपवून ठेवल्यामुळे तुझा त्याच्यावरचा विश्वास उडाला. पण तुला त्रास होऊ नये किंवा तुझे गैरसमज आणखीन वाढू नयेत म्हणून त्याने असं केलं असेल तर. आणि बाहुली, तू जेव्हा विक्रांतशी कामाचं बोलतेस ते सगळं आदिनाथला सांगतेस? आजोबा, मी दादाला सॉरी म्हणते. लवकरात लवकर म्हण, नाहीतर विनाकारण गैरसमज वाढतील. शहाणी माझी बाहुली. हॅलो हॅलो, कोणी बोलत का नाही? हॅलो. हॅलो, तुम्ही बोलत का नाही? कोण आहात तुम्ही? सकाळपासून 15 वेळा फोन केलात मला. का त्रास देताय? बोला ना. फोन का उचलत नाहीये? आदिनाथा, दिवे लागणीची वेळ झालीये. आत्ता कुठे निघालास? बाहेर जाऊन येतो जरा, काम आहे. काम आहे की काढलंयस मुद्दामून? नाही म्हणजे तुझं आत्ता बाहेर काहीही काम नाही, कळत नाही का मला? असो, परत कधी येणार? मी सगळे झोपल्यावर, बरोबर?
आदिनाथा, आपल्या माणसांना टाळण्यापेक्षा त्यांच्याशी बोलून आपल्या मनातले घोळ निस्तरतील असं नाही का वाटत तुला? काय म्हणणं आहे तुझं यावर? आजोबा, संशय आपलेपणाचा कणा कधी असूच शकत नाही ना. अगदी बरोबर बोललास. या घरातले सगळे माझ्यावर संशय का घेत आहेत? प्रियाच्या बाबतीत जर तू म्हणत असशील तर मी असं म्हणेन की तू शीतावरून भाताची परीक्षा घेतो आहेस. प्रियाचा राग हा क्षणभंगूर असतो आणि संशयाचं म्हणशील तर तुझ्या आयुष्यभराच्या जोडीदाराचा शुभ्राचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. संशयाला जागाच नाही. मग कसली चिंता करतोस? मान्य आहे ना आजोबा, शुभ्राचा माझ्यावर कितीही विश्वास असला तरी सुद्धा घरातल्या एकाचाही अविश्वास त्याच्या मनातले गैरसमज स्वस्थ नाही बसू देत. त्यातून मुन्ना, आजोबा मी मुन्नाशी कितीही भांडलो ना तरी ती माझ्यासोबत नसेल तर मी काही करू शकत नाही. मग बाहुलीचा विश्वास संपादन कर. मुळात तू चुकला असशील तर गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी थोडासा वेळ लागतो हे नक्कीच. पण इथे तसं नाही. म्हणून तेच करायचं जे तू 10-12 वर्षांपूर्वी करत होतास. तेव्हा मुद्दाम खोड्या काढायचास, त्रास द्यायचास आणि मग चुकलो म्हणून माफी मागायचास. आत्ता चुकून त्रास झाला म्हणून माफी मागायची. पद्धत तू ठरव. ती ऐकेल? जोपर्यंत मुन्ना म्हटल्यावर ती तुझ्याकडे बघते आहे तोपर्यंत ती नक्की ऐकेल. आता जा. जिथे जाणार होतास तुझ्या कामासाठी. कॅन्सल झालं ते काम. आता जी काही कामं असतील ती मुन्नाशी बोलल्यानंतरच. श्रीराम श्रीराम. अगं काय कुठे? अरे माझा सेल सायलेंटवर होता आणि ममांचे 12 मिस्ड कॉल झाले. मग रिटर्न कॉल कर ना. अरे नाही उचलत आहे कोणी आणि त्यांचा सेल स्विच ऑफ आहे. काहीतरी प्रॉब्लेम असेल. आपल्याला बघ. तू बाईक आणलीस का? हो. चल ना मग आपण जाऊन बघूया. ये लवकर. प्रश्नच येत नाही. नक्की येईन मी. अगदी. मुळात मला नवीन पिढीला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी शिकायला आवडतात मनापासून. हां, माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही शिक्षक कुठल्याही विषयाचे असा, हां, नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला काही प्रॉब्लेम असता कामा नये. आणि हे जे तुमचं चर्चासत्र वगैरे आहे ते 10 दिवस नाही, चांगलं महिनाभर राबवलं गेलं पाहिजे. करेक्ट. काहीही प्रॉब्लेम नाही. मी नक्की येणार. या, थँक्यू. भेटूया. कुठे बाहेर गावी चाललास का रे मधू? बाबा, जपानहून एक रिसर्च टीम आली.
आणि भारतीय शिक्षण पद्धती आणि जपानी शिक्षण पद्धती यांच्यावरती त्यांनी काहीतरी एक प्रयोग सत्र अरेंज केलेलं आहे. खरं तर आहे हे लहान मुलांसाठी, पण मी माझा होकार कळवलाय. म्हणजे तू शिकायला चालला आहेस की शिकवायला? नाही, जाणार आहे मी शिक्षक म्हणून, पण विद्यार्थी म्हणूनही मी जाणारच आहे. तिकडे अनौपचारिक पद्धतीनं शिकवलं कसं जातं याच्यावरती काही प्रात्यक्षिक आहेत, म्हणून मला जायचंय. अरे याबद्दल मी वाचलं होतं, पण आत्ता ठळकपणे मला आठवत नाहीये. बाबा, जपानमध्ये एक शाळा आहे म्हणे. तिथे बंद वर्ग नाहीत, फळा खडू दप्तर काहीही नाही, अनुभवातून शिकवतात. छान. खरं सांगू का मधू, अनुभव हाच सगळ्यात मोठा शिक्षक असतो माणसाचा. बाबा, मीही असं वाचलं होतं. जपानमध्ये एक शाळा अख्खी ती ट्रेनमध्ये भरवतात. तिथे उभारली शाळा ती. का? तर मुलं मनाने मोकळी व्हावीत म्हणून. हे भूगोल असा मोकळ्यावरती शिकवतात. पाठांतर या विषयावरती जोर नसून समज या गोष्टीवरती जोर आहे. आणि खरं म्हणाल ना बाबा, मला या गोष्टीसाठी सेमिनार अटेंड करायचे. किमान एक 5 गोष्टी जरी मला शिकता आल्या तरी आपल्याकडच्या विद्यार्थ्यांचा तर फायदा होईल. बस, मला आणखीन काही नको. मला तुझं कौतुक वाटतं मधू. खर तर प्रायव्हेट क्लासेस चालवणाऱ्यांना या लहान मुलांच्या सेमिनारचं काय कौतुक असणार आहे, पण तुझं तसं नाहीये. तुझं सुग्रण पक्षासारखं आहे. कधी कुठे काय मिळेल हे माहित नाही, पण त्याचा वापर खोपा सुंदर करण्यासाठी कसा करता येईल याचा तू नेहमी विचार करतोस. बाबा, तुम्ही शिक्षकांचे शिक्षक आहात, सगळ्यांचे गुरु आहात तुम्ही. शिक्षकाचं काय काम असतं? मग तो कुठलाही शिक्षक असो, म्हणजे म्युन्सिपालिटीतला असो, कॉन्व्हेंटमधला असो, त्याचं काम एक विद्या देणं. पण विद्या घेणं हेही त्याचं काम असतं, हे तुम्ही शिकवलं. असो. बरं, किती दिवसांसाठी जाणार आहेस? सेमिनार 10 दिवसांचा आहे. मध्ये 1-2 सुट्ट्या अशा जोडून आलेल्या आहेत. अरे मग वसुधालाही बरोबर घेऊन जा. वसुधा, ती येणार माझ्या बरोबर. असं काय करते बाबा? या अख्ख्या घराची जबाबदारी तिच्या एकटीच्या डोक्यावरती आहे ना. आता हाताशी सून आहे, मुलगी आहे, पण नाही, त्या स्वयंपाकघरशी तिचं असं काहीच नातं जडलंय ना, ते 10 दिवस काय 4 दिवस सुद्धा सोडणार नाही. मी सांगतो तुम्हाला. हे तू विचारलंस की नुसते अंदाज बांधतोयस? बाबा, आता मधू, ठीक आहे, विचारतो, नक्की विचारतो. बस, तयारीला लागायला हवं. नाही, जायचं नाही. वसुधाला हे पटवण्यासाठी की जाणं गरजेचं आहे. कारण माझी खात्री आहे, एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा सगळ्यात पहिला प्रश्न तिथे काय असणार आहे ते. नाही, मी काय म्हणते, जाणं गरजेचं आहे का? ममा, का उघडत नसतील या दरवाजा? असतील ना आतमध्ये? ममा, थांब, एक मिनिट. ममा, दार उघडा प्लीज. Wow, what a surprise. दोघेही अचानक. या ना, आत या ना.
प्लीज या ना. काय झालंय? आय मीन माणूस अशा मूडमध्ये दोनदाच येतो. एक जेव्हा अतिशय गुड न्यूज असेल तर, किंवा मग एखादी अतिशय बॅड न्यूज ऐकली असेल तर. काय ऐकलंय दोघांनी? सुलेखा ममा कुठे आहे? कुठे म्हणजे? शिकारी कुत्र्यांसारखी शोधत आलात ना इथपर्यंत. शोध. इथेच कुठेतरी असेल. शोध ना. माझ्या सेलवर 12 मिस्ड कॉल्स होते त्यांचे. हो, एवढं मिस करत होती मम्मा तुला? मग का नाही घेतलास फोन? मला कळलं नाही, सायलेंटवर होता फोन. आता असं वाटत असेल ना, फोन रिसीव्ह केला असता तर बरं झालं असतं. म्हणजे तुमच्या दोघांचा इतका वेळ वाया गेला नसता. असं काय घडलं की तिला 12 कॉल्स करावे लागले? म्हणजे नाही कळलं. कळेल. सुलेखा, मला बाकी काही ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. आधी सांग ममा कुठे आहेत? शोधावं लागेल. म्हणजे आम्ही पकडापकडी खेळतोय. काय? पकडापकडी खेळतोय. मम्मा मगाशीच आऊट झाली. आऊट झाली म्हणजे? आऊट म्हणजे आऊट झाली. सुलेखा, काय चाललंय? ममांचे सेल आहे. हाय ते. सुलेखा कुठे आहेत ममा? तुम्ही बसा ना प्लीज. सुलेखा, ममा कुठे आहेत? प्लीज बसा. प्लीज. कुठे आहेत ममा? मला माहित नाही असं म्हटलं तर. माहित नाही म्हणजे? बरं मग कुठेतरी बाहेर गेली असेल. बाहेर म्हणजे कुठे? मला नाही माहित. सांगून नाही गेल्या? काय ना प्रिया, काही जण सांगून जातात, काही जण न सांगता जातात. काय झालं? तुम्ही दोघे जण इतके टेन्स का? चहा कॉफी घेणार काही? नकोय. ठीक आहे, मग आपण गप्पा मारूया. मामा बरोबर खूप गप्पा मारतेस ना तू. कुठल्या विषयावर बोलू? सुलेखा, ममांना काय केलंयस? स्वप्नील, मला खात्री आहे हिने ममांना पुन्हा. मी म्हणत नव्हते तुला? बघ आता तुझ्या डोळ्यासमोर घडतंय ना हे सगळं. ममा बाहेर कुठेही एकटे जात नाहीत. पूनम काकू घरात नाही हे बघून हिने ममांना. माझं काम झालंय. किती वाजेपर्यंत? एक मिनिट. तुझ्या पुतणीशीच बोल. पूनम काकू, ममा. ममांना डॉक्टरांकडे. नाही नको, मी नाही आता इथे थांबत. तू ममांना सांग मी नंतर बोलीन त्यांच्याशी. सुलेखा, तुला गंमत केली. कराव्यात कधीतरी अशा गमती जमती, नाही का प्रिया?